रितसर होणारे मैदान. पैशासाठी मैदान घेतलं नाही आम्ही. शेतकऱ्यांसाठी आपल्या बैलगाडा मालकांसाठी मैदान घेतलेले. त्यांना सर्व रक्कम 1 रुपया पण कमी केली जाणार, सर्व रक्कम त्यांना मिळणार. जय जवान जय किसान. महाराष्ट्रात अनेक मैदान होतात, परंतु पावसाळ्यानंतर पळशीच्या फाटीला एक पहिलंच मैदान भरतंय. सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील आकाश तात्या साबळे शिवतर गावचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य आणि दिव्य एक आदत एक दुसा, एक आदत एक बैल, एक दुसा एक बैल असं भव्य आणि दिव्य पळशीच्या फाटीवरती मैदान भरणार आहे. या मैदानाचा संपूर्ण आढावा किंवा फाटी संदर्भात आता पावसाळ्यानंतर फाटीचं काय डागडुजी करणे किंवा सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि दिनांक 11/12/2025 रोजी या फाटीवरती मैदान आहे. आपल्या बरोबर शिवतरचे सर्व ग्रामस्थ आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण फाटीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. सर्वात प्रथम मैदान मी सांगितलंच आहे, तरी पण एकदा सांगा कशा निमित्त आहे किंवा काय. मैदान हे आकाश तात्याच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे. हा आणि मैदान हे रितसर होणार आहे. बक्षीस पूर्ण रकमेची मोजून घ्यायची इथं मैदानात. हा कसं आता आदत दुसरा म्हटलं की मैदान हे रास्त व्हावं या आशेनं सर्व बैलगाडी मालक येत असतात, परंतु मैदान 100% रास्त होणार किंवा काय. मैदान एकदम रास्त होणार. शिवतर म्हटलं तर 2-3 ड्रायव्हर प्रसिद्ध आहेत, त्यातलं समा ड्रायव्हर शिवतरकर ड्रायव्हर. आज तुमच्याच गावचं मैदान आहे आणि काय सांगचाल की मैदानाला किती बक्षीस आहे किंवा प्रवेश फी किती आहे. बक्षीस असं आपलं पहिलं 1,11,000 आहे आणि आपण शेवटचं बक्षीस 11,000 ठेवलंय. आणि क्वार्टरला पण 3,033 प्रत्येक गाडीला प्रत्येक गाडीला ठेवलेला आहे. आणि मैदान व्यवस्थित होईल किंवा कसं. नाही, व्यवस्थित सगळं मैदान सगळ्यांच्या मोहर चिठ्ठ्या निघणार. सेमीच्या गटाच्या तर निघते तेच. आदल्या दिवशी लॉट काढलं जाणार. आदल्या दिवशी लॉट काढणार 10 तारखेला संध्याकाळी. 10 तारखेला संध्याकाळी. सीमेला सगळ्यांच्या समोर चिठ्ठ्या, कोण मालकाच्या बोलावणार सगळे आम्ही बैलांचे, त्यांच्या समोर चिठ्ठ्या काढणार आम्ही. आता फाटी आता बघा पावसाळा झालाय, पावसाळ्याच्या आधी तर चांगली होतीच फाटी, परंतु काही फाटीमध्ये थोडंफार दुरुस्ती करणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते केलं जाणार आहे आपल्याकडे किंवा काय सांगचाल. मैदान अगोदरचे झालेले मैदान आणि हे मैदान आम्ही घेणार आहे. फाटी बघून मैदान असं करणार की कुठल्याही बैलाला इजा नाही झाली पाहिजे, अशा पद्धतीने मैदान घेणार आहे. आणि फाटी पूर्ण सगळी स्वच्छ करून खडे वगैरे सगळे हे करून. खडे साफ करण्याचं काय नियोजन केलंय किंवा काय. काय नाही, आपण ते एक लोरल बोलावलाय. हा खटी म्हणजे रोडच्या साईडला साफ. हा रोडच्या साईडला रोलर असतो, त्याने आपण फाटी स्वच्छ करणार आहे. नक्कीच. आणि बैलगाडी मालकांना नोंद करण्यासाठी काय आव्हान करचाल की नोंद करण्यासाठी. बैलगाडीचं आव्हान म्हणजे वाढदिवसानिमित्त आकाश तात्याच्या घेतलेलं आहे आणि आम्हाला शिवतरचं गाव हे आम्हाला महाराष्ट्रात पोहोचवायचंय. या दृष्टीने आम्ही एक मैदान घेणार आहे. आणि अतिशय चांगलं मैदान घेतलं तर नाव चांगलं चांगलं होणार, व्हावं खराब यासाठी. मैदान घेतलं तर खराब नाव होणार आहे. हो, आम्ही पैशासाठी मैदान घेणार नाही. पैसे आणि बक्षीस पूर्ण रक्कम मोजून घ्यायची बैलगाडी मालकाने. आणि सेमी हे लॉट सगळे बैलगाडी मालकाकडूनच काढणार आहे आम्ही. नक्कीच मित्रांनो बघा, सर्व या ठिकाणी आयोजक मंडळी आहेत किंवा ग्रामस्थ शिवतरचे आहेत. फाटी तुम्ही बघू शकताय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना फाटीचं संपूर्ण क्लिअर करून नंतर आपण व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून टाकूया. परमिशन आली किंवा कसं काय. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मैदान होणार आहे आणि परमिशन पण आपण घेतलेली पोलीस स्टेशनची सर्व. लोकांना एक काय आव्हान करचाल नोंद करण्यासाठी. लोकांनी जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी नोंद करून घ्यावी. रितसर होणारे मैदान. पैशासाठी मैदान घेतलं नाही आम्ही. शेतकऱ्यांसाठी आपल्या बैलगाडा मालकांसाठी मैदान घेतलेले. त्यांना सर्व रक्कम 1 रुपया पण कमी केली जाणार, सर्व रक्कम त्यांना मिळणार. नोंद चालू झाली किंवा ऑनलाईन नोंद चालू झालेली आजपासूनच आणि 10 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत नोंद चालू राहील. लाईव्ह लॉट कधी काढले जातील किंवा समालोचक कोण असणार. आदल्या दिवशी 10 तारखेला 8 वाजता काढणार लॉट. समालोचक आहे विकास सर आहेत, सुनील मोरे आहेत, प्रताप तात्या आहेत, झेंडापंच आपले धनवडे बापू आहेत. लाईव्ह आपले पृथ्वीवाडी आणि निसर्गाची नाळ आहे, दोन्हीला आपण सांगितले आपण.